नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा इलाका दादूस आरुणकर. तर मित्रांनो, आज 13 ऑक्टोबर आणि आज आपल्या या विभागामध्ये ब्रेस्ट कॅन्सर चेकअपची व्हॅन आलेली आहे आणि ही व्हॅन आलेली आहे नाना पालकर स्मृती समिती. आमचे मित्र कृष्णाजी महाडिकचे मॅनेजर आहेत आणि ममता गवांदे जी आलेली आहेत. खरं तर आपण ही जी व्हॅन येते ती ब्रेस्ट कॅन्सर चेकअप आहे. भविष्यामध्ये कॅन्सर होऊ नये याच्यासाठी हा एक छोटा चाललेला प्रयत्न आहे. मित्रांनो, आपल्याला इथे चेकअप केल्यानंतर फर्स्ट आहे की सेकंड आहे किंवा नाही आहे हे कळतं. फर्स्ट आणि सेकंड असेल तर आपल्याला उपचार करता येतो, पण थर्ड असेल तर आपल्या हातात काहीच राहत नाही, पैसाही जातो, माणूसही जातो. म्हणून प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक महिलेने दरवर्षी 30 वर्षावरील महिलेने दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सर चेकअप करणं फार गरजेचं आहे. आणि आज ममताजी इथे आलेले आहेत. ममताजी, काय तुम्हाला सांगते, जास्तीत जास्त महिलांना हा मेसेज कसा पोहोचतो? आता सध्या ना ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे. तर जी महिला आहे 30च्या वरती, ऍक्च्युली 40च्या वरती जी महिला आहे, रेग्युलर स्क्रीनिंग टेस्ट केलं ना तर ते बचाव करू शकतात, स्वतःचं रक्षण करू शकतात. पण ब्रेस्टमध्ये गाठ वगैरे होणं हे नॉर्मल आहे. पण हे गाठ जर त्यांना कळलं तर ते पुढची प्रोसेस वगैरे करू शकतात. जर कॅन्सरचे लम्स वगैरे त्याच्यामध्ये डिटेक्ट होऊन झालं तर ते पटकन त्याच्यासाठी उपचार वगैरे करू शकतात. पण जर कळलंच नाही की आतमध्ये लंप आहे तर कसं पुढे काय करणार? बऱ्याचदा काय महिला घाबरतात. हो. त्यांना असं वाटतं चेक केलं तर होईल, असं नाही. असं काही नाही. जर इथे लंप डिटेक्ट पण झालं ना तर त्याच्यामध्ये लक्ष फक्त द्यायचं. लंप डिटेक्ट होणं म्हणजे तुम्हाला कॅन्सर आहे असं नाही आहे. ते 20 वर्ष 25 वर्षानंतर ते होऊ शकतं याची शक्यता फक्त तिथे दिसते आपल्याला. आणि जर तुम्हाला दिसलं आतमध्ये लंप आहे तर तुम्ही फक्त लक्ष ठेवा की बाबा त्याचं साईज तर नाही वाढत, तुम्हाला दुखत तर नाही. पण लंप भरपूर प्रकारचं असतं. कॅन्सरची पण असते, चरबीची असते, दुधाची असते, पाणीची असते. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की काय त्याच्यामध्ये चेंजेस तर होत नाही, आपल्याला त्रास जायचा नाही, फक्त लक्ष द्यायचं आपल्याला. म्हणजे बऱ्याचदा महिला घाबरतात. म्हणजे मी माझ्या मिस्टरांना कसं सांगू, घरातल्यांना सांगितलं तर त्यांना काय होईल. तर मला असं वाटतं कुठल्याही महिलेने न घाबरता हे जर काम केलं तर ह्या ब्रेस्ट कॅन्सरवरती आळा बसू शकतो. म्हणजे जर तुम्हाला झालं तर डिटेक्ट तर लगेच त्याच्यावर औषध उपचार करून तुम्ही याला थांबवू शकता. तर थँक्यू. नाना पालकर स्मृतीच्या माध्यमातून तुम्ही इथे आलात आणि अगदी मोफत ही व्हॅन तुम्ही दिल्याबद्दल वैशाली फाउंडेशन, उदंत प्रतिष्ठान यांच्या वतीने खरंच मनापासून तुमचे आभार. तुमचा पण खूप खूप आभार, कारण तुम्ही लोकांमध्ये एवढं जागरूकता पसरवतात. कारण कॅन्सरचं नावाने लोक घाबरतात आणि तुम्ही हे सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले, त्याच्याबद्दल तुमचा पण खूप खूप आभार. येस, आणि थँक्यू. कशासाठी? कारण एक महिला दुसऱ्या महिलेची बाजू जर मांडली तर त्यांना जास्त कळतं. भविष्यात आपला हा समजा व्हिडिओ बघितला तर पुढच्या वर्षी लोक जास्त येतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हो, नक्की. कारण जेव्हा इथून तपास करून लेडीज बाहेर गेली, आपला एक्सपिरियन्स सांगितला, तेव्हा इथे आम्हाला पेन होत नाही, कोणी आम्हाला बघत नाही, कोणी टच करत नाही आणि 15 मिनिटात आम्हाला रिपोर्ट सुद्धा भेटतं. तर ते अवेअरनेस बाहेर गेल्या ना की ते स्वतःहून येतात. ममताजी, नेमकं या व्हॅनमध्ये काय होतं? म्हणजे महिलांना हे कळेल की आपण आत गेल्यानंतर भीती वाटते, एक तर गाडी बदललं की काय करतात असं जर वाटत असेल तर मला सांगा, काय म्हणजे काय काय होतं किंवा आपल्याला अजिबात घाबरायची गरज नाही असं जर महिलांना वाटत असेल तर तुम्ही काय सांगू शकता? हे आमचा थर्मल कॅमेरा आहे, त्यांनी आम्ही महिलांचं पिक्चर वगैरे घेतो. ही आतला रूम आहे, तिथे एसी आहे 1.5 टनची आणि 2 कूलर आहे. महिला असं मध्ये बसतात, मध्ये टेबल मध्ये असं लेडीज बसतात आणि ही कर्टन पूर्ण आम्ही लावून घेतो. म्हणजे पडदा ना ती पूर्ण आम्ही बंद करतो, म्हणजे पूर्ण प्रायव्हसी असतो. तिथून काही बाहेर दिसत नाही. इथे पण पूर्ण बघा कर्टन आहे, इथे पण कर्टन आहे. म्हणजे जी लेडीज आतमध्ये बसतात त्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही की कोणी आम्हाला बघेल काय होईल. तर इथे पूर्ण त्यांना 15 मिनिटं 10 मिनिटं जसं त्यांची बॉडी टेम्परेचर आहे तसं आम्ही त्यांना बसवतो आतमध्ये. आणि बॉडी बरोबर कूल डाऊन झाली की नाही आम्हाला इथे लॅपटॉपमध्ये दिसतं, ते ग्राफमुळे दिसतं. म्हणजे जास्तीत जास्त महिलांना की बाबा की नेमकं काय होतं, म्हणजे फुल हे पॅकअप असल्यामुळे की घाबरतात खरं तर बऱ्याचदा महिला की बाबा डॉक्टरकडे जायचं, सगळी व्यवस्था असेल पाहिजे. छान व्यवस्था तुम्ही केली, एक छान व्यवस्था आहे या व्हॅनमध्ये. थँक्यू.
आणि हे कसं पूर्ण थर्मल इमेज आहे आपला. तर लेडीजला थंड का करतो आम्ही, की थंड करून पूर्ण आतून थंड झाले ना, हे थर्मल इमेज म्हणजे त्यांच्या आतमध्ये काय अबनॉर्मल ऍक्टिव्हिटी असते देखील नेहमी गरम असतात, तर ते आम्ही कॅप्चर करतो आणि ते इथेही कॅमेरामधून कॅप्चर करून इथे आम्ही अनालाइज करतो आणि मग त्याचा रिपोर्ट काढून लगेच देतो त्यांना.